नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तुपलोंडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो MPSC स्टडीजच्या या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये। आणि आजच्या या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था भाग 2, कालखंड 1901 ते 1947। यापूर्वीच्या पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलं की 1757च्या प्लासीच्या युद्धानंतर आणि 1764च्या बक्सारच्या युद्धानंतर इंग्रजांनी भारतामध्ये साम्राज्य स्थापना केली आणि यानंतर त्यांच्या प्रशासनाचा भारतातील पारंपरिक शिक्षण पद्धतीवर कशा पद्धतीचा प्रभाव पडला। भारतातील पारंपरिक शिक्षण पद्धती मागे पडत गेली आणि इंग्रजी भाषेवर आधारित असलेली पाश्चात्य शिक्षण व्यवस्था कंपनीने स्वीकारली आणि संपूर्ण भारतभर राबवली सुद्धा। या भागामध्ये इंग्रजांच्या राजवटीमध्ये नेमल्या गेलेल्या शिक्षण विषयक आयोग आणि समित्यांचा आपण अभ्यास केला। यामध्ये 1854 सालचा वूडचा अहवाल, यानंतर 1882 सालचा हंटर आयोग यांचाही आपण अभ्यास केला। यानंतर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा केला गेला। तत्पूर्वी 1901 मध्ये शिमल्याला लॉर्ड कर्झन याने उच्च शिक्षण आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांचं एक संमेलन घेतलं होतं आणि या संमेलनानंतर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली हा शिक्षण आयोग नेमला गेला होता। या कायद्याने सरकारवर अशीही टीका झाली की विद्यापीठांवर सरकारचं नियंत्रण वाढलं होतं। पण मग याच कायद्याने महाविद्यालयांच्या तपासणीचे अधिकार जे काही आहे ते सिंडिकेटकडे सोपवले होते। तर त्या विद्यापीठांचं एकूण क्षेत्र किती असेल हे ठरवण्याचा अधिकार व्हाईसरॉयला मिळाला होता। विद्यापीठ सदस्य हे सरकार नियुक्त असतील अशी सुद्धा शिफारस याच विद्यापीठ कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेली होती। या कायद्यावर जी टीका झाली त्या कायद्यामुळे की भारतीय विद्यापीठं ही आता सरकारी विद्यापीठं झाली आहेत, परंतु लॉर्ड कर्झनच्या काळामधला हा विद्यापीठ कायदा सुद्धा महत्वाचा आहे। 1909 मध्ये मॉर्लेमेंटो कायद्याच्या अंतर्गत केंद्रीय कायदेमंडळामध्ये आता जे नॉन ऑफिशियल सदस्य होते त्यांना सुद्धा विविध जनहिताचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मिळाला होता आणि याचाच फायदा गोपाळकृष्ण गोखले यांनी बरोबर घेतला। 1910-11 मध्ये शिक्षण विषयक त्यांनी एक ठराव मांडला आणि या ठरावामध्ये गोपाळकृष्ण गोखलेंनी एक दाखवून दिलं की एकूण उत्पन्नाच्या खूपच कमी टक्के जे काही खर्च आहे तो शिक्षणावर केला जातो आणि म्हणून देशामधलं जी शिक्षणाची वाढ आहे ती अतिशय कासवगतीनं झालेली आहे किंवा होत आहे। त्यांनी हे सुद्धा दाखवून दिलं की इतर जी काही क्षेत्र आहे सरकारची, उदाहरणार्थ लष्कर, रेल्वे किंवा इतर जी काही खाती आहेत त्यांच्यावर सरकार प्रचंड खर्च करतं आणि लक्षही देतं, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र तेवढं ते लक्ष देत नाही। आणि त्यामुळे मग त्यांनी अनेक उपाययोजना सुचवल्या, अनेक शिफारशी सुचवल्या। गोपाळकृष्ण गोखलेंनी सुचवलेल्या शिफारशींपैकी वय वर्ष 6 ते 10 या वयातल्या विद्यार्थ्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण द्यावे हे सुद्धा एक होती। पुढे त्यांनी काही प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही अनुदान आहे ते वाढवण्यात यावं, त्यासाठी काही एक्स्ट्राचे टॅक्स जे काही आहेत ते लावण्यात यावे असं सुद्धा शिफारस गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती। पुढे 1917 मध्ये सॅडलर विद्यापीठ आयोग नेमला गेला। म्हणजेच त्या काळामध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या समस्या ज्या काही होत्या त्यांच्या अभ्यासासाठी नेमला गेलेला हा एक आयोग जरी असला तरी त्यांनी मांडलेल्या शिफारसी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या। या आयोगाचे अध्यक्ष त्यावेळच्या लीड्स विद्यापीठाचे जे कुलगुरू होते सॅडलर हे होते। तर या आयोगामध्ये काही भारतीय सदस्य होते, उदाहरणार्थ आशुतोष मुखर्जी आणि झियाउद्दीन अहमद। या आयोगानं आपलं जे काही क्षेत्र आहे ते प्राथमिक शिक्षणापासून तर अगदी विद्यापीठ शिक्षणापर्यंत ठरवलेलं होतं आणि त्यांनी केलेल्या शिफारशींमध्ये ते म्हणतात की शालेय शिक्षणाचं जे काही वय आहे ते 12 वर्षाचं असावं, त्यानंतर उत्तर माध्यमिक परीक्षेनंतर विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जावा। पुढे म्हणतात ते आपल्या शिफारशींमध्ये की सरकारने उच्च माध्यमिक विद्यालयांची स्थापना करावी आणि त्यांची देखरेखही करावी। आता ही जी काही विद्यालय असणार आहेत ही विद्यालये एकतर स्वतंत्र असावीत किंवा हायस्कूलला जोडलेली असावी आणि यांच्या नियंत्रणासाठी उत्तर माध्यमिक मंडळ सुद्धा स्थापन केली जावीत। त्यानंतर उत्तर माध्यमिक शिक्षणानंतर बॅचलर डिग्रीसाठी 3 वर्ष शिक्षण असावं अशी शिफारस ते पुढे करतात।
त्यानंतर अध्यापकांच्या शिक्षणासाठी प्रशिक्षणासाठी ढाका आणि कलकत्ता विद्यापीठामध्ये स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करावेत असं सुद्धा या सॅडलर आयोगाने तरतूद मांडलेली होती. त्यानंतर 1919च्या मॉन्टफोर्ड सुधारणा कायद्याअंतर्गत प्रांतिक शिक्षण विभाग हे लोकप्रतिनिधींच्या मधून झालेले जे काही मंत्री होते यांच्याकडे आणि प्रांतिक विभागांकडे, प्रांतिक सरकारांकडे आता शिक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. यानंतरचं शिक्षण क्षेत्रामधलं जे केंद्रीय अनुदान आहे ते कमी झालं होतं. हळूहळू ते बंद करण्यात आलं आणि शिक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे प्रांतांकडे सोपवण्यात आलेली होती. अशाच पद्धतीनं पुढे प्रांतांनी मात्र त्यांच्या प्रत्येक प्रांताच्या समस्या वेगवेगळ्या होत्या. या समस्या सोडवण्याकडे त्यांचं जास्त लक्ष दिलं. शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र थोडंसं दुर्लक्ष या काळामध्ये झालेलं आपल्याला सांगता येईल. पुढे 1929 मध्ये फिलिप हारगोट समिती नेमली गेली आणि या समितीने केलेल्या शिफारसी म्हणजे प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व दिलं जावं. त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात त्यांना नियमित शिक्षण देण्याऐवजी व्यावसायिक आणि औद्योगिक शिक्षणाकडे त्यांना वळवलं पाहिजे अशी शिफारस या हारगोट समितीने मांडली. पुढे ते म्हणतात की शिक्षणाचा दर्जा कायम टिकवण्यासाठी विद्यापीठांना जास्तीचं लक्ष आता केंद्रित केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं चांगले आणि दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षण विभागानं सुद्धा विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पुढे 1937 मध्ये वर्धा शिक्षण योजना डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली मांडली गेली, ज्याची स्थापना महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये झालेली होती. ही एक बेसिक शिक्षण पद्धती होती. या बेसिक शिक्षण पद्धतीनं मूलोद्योगी शिक्षण पद्धती जी काही आहे ती मांडली होती. याच शिक्षण पद्धतीला नई तालीम असं सुद्धा म्हटलं गेलं. 31 जुलै 1937च्या अंकामध्ये, हरिजनच्या अंकामध्ये गांधीजी म्हणतात की शिक्षण म्हणजे नेमकं काय, तर शिक्षण म्हणजे मानवी मन आणि मानवाचं शरीर यामध्ये जे काही चांगलं आहे ते शोधून काढणं आणि त्याचा विकास करणं म्हणजे शिक्षण होय. या वर्धा शिक्षण योजनेमध्ये त्यांनी ज्या शिफारशी मांडलेल्या होत्या डॉक्टर झाकीर हुसेन यांनी, त्या होत्या शिक्षणाची जी काही माध्यम असेल ते मातृभाषा असावं. त्याच्यानंतर वय वर्ष 7 ते वय वर्ष 14 या वयोगटासाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं. त्याच पद्धतीनं जे काही शिक्षण या वयातल्या मुलांना दिलं जाईल ते हस्तव्यवसाय, त्याच्यानंतर सभोवतालची परिस्थिती आणि सामाजिक वातावरणाशी सुसंगत असं असावं. या वर्धा शिक्षण योजनेला 1938च्या काँग्रेसच्या सभेमध्ये मान्यता मिळाली आणि मग ती 1937 नंतर ज्या ज्या प्रांतांमध्ये प्रांतिक निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरकार स्थापन झाली होती त्या प्रांतांमध्ये ह्या वर्धा शिक्षण योजना लागू करण्यात आलेली होती. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणी ही वर्धा शिक्षण योजना प्रायोगिक पद्धतीने लागू करण्यात आलेली होती. उदाहरणार्थ मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार, ओरिसा इतर भागांमध्ये सुद्धा प्रायोगिक तत्वावर ही सुरू करण्यात आलेली होती. म्हणून या शिक्षण योजनेच्या अंतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा मूलोद्योगी शिक्षण शाळा वर्धा या ठिकाणी 1938ला सुरू केलेली होती. पुढे 1944ची सार्जंट योजना ही सुद्धा महत्वाची आहे. जे भारतीय सरकारचं जे काही शिक्षण सल्लागार होते सार्जंट, त्यांच्या अध्यक्षतेखालीची ही योजना. त्याच्यामध्ये ते म्हणतात की देशामध्ये प्रारंभिक विद्यालय आणि हायस्कूल स्थापन करण्याची जास्तीची गरज आहे, ज्याच्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर बेसिक स्कूल असतील. म्हणजे ज्या पद्धतीने वर्धा शिक्षण योजनेच्या माध्यमातून बेसिक शिक्षण किंवा मूलोद्योगी शिक्षण ही कन्सेप्ट मांडलेली होती, त्याच पद्धतीची ज्युनियर आणि सिनियर बेसिक स्कूल स्थापन केली जावीत असं सार्जंट योजनेच्या माध्यमातून मांडलं गेलं. सार्जंट योजनेमधली पुढची शिफारस आहे वय वर्ष 6 ते 11 या वयातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे निःशुल्क आणि अनिवार्य असेल. पुढे 11 ते 17 या वयातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व्यवस्था ही वेगळ्या पद्धतीची असेल. उच्च विद्यालये सुद्धा ही 2 प्रकारची असतील. एक अकॅडमिक शिक्षण देणार असतील, तर दुसरं टेक्निकल किंवा व्होकेशनल उत्तर माध्यमिक शिक्षण स्तर असेल. अशा पद्धतीच्या या शिफारशी म्हणजे आपल्या शिक्षण विषयक इंग्रजांच्या धोरणं दर्शवण्यासाठी पुरेशी ठरतात. पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा अनेक आयोग नेमले गेले आणि या आयोगांच्या माध्यमातून भारतीय शिक्षण व्यवस्था आकारास येत गेली. उदाहरणार्थ 1948चा राधाकृष्ण आयोग,
52-53च्या काळामध्ये मुदलियार आयोग नेमला गेलेला होता. त्यानंतर श्रीमती हंसाबेन मेहतांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली होती 1961-62 तीही महत्वाची ठरते. महत्वाचे बदल घडवून आणणारा शिक्षण क्षेत्रातला कोठारी आयोग 1964च्या काळामधला. त्यानंतर 1968 आणि 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक आयोग हे सुद्धा भारतीय शिक्षण पद्धतीचं स्ट्रक्चर ठरवण्यासाठी पुरेसे ठरतात. अशा पद्धतीनं इंग्रजांनी राज्य स्थापन केल्यानंतर जी सर्व क्षेत्र प्रभावित केली त्याच्यापैकी हे एक शिक्षण क्षेत्र होतं, जे भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजांनी शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल घडून आणले आणि शिक्षण क्षेत्र सुद्धा प्रभावित केलं. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा. आपल्या या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.